तर हा जो सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा टॉपिक आहे, याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री स्टडी करावं लागेल. व्हॉट इज अ केमिस्ट्री? केमिस्ट्री इज अ नथिंग बट the branch of science which deals with the study of composition, structure, laws, principles and quantitative and qualitative relationship between the substances and the reactions by which one form of substance is converted into another form. तर या ठिकाणी केमिस्ट्री ही सायन्सची अशी ब्रँच आहे की ज्या ब्रँच मध्ये आपल्याला सबस्टन्सचं म्हणजेच कंपाऊंडचं कंपोजिशन स्टडी करायचं आहे. आता कंपाऊंडचं कंपोजिशन म्हणजे काय असेल? सपोज NaCl इज वन कंपाऊंड आणि मग हा NaCl कशापासून तयार झाला, म्हणजे कशापासून तयार झाला असं म्हटलं तर या ठिकाणी Na+ आणि Cl- हे दोन आयन्स असतील. म्हणजे कुठल्या एलिमेंट पासून तयार झाला त्याला म्हणायचंय क्वालिटेटिव्ह अनालिसिस, म्हणजेच कंपोजिशन स्टडी करणं. त्याचबरोबर या प्रत्येक एलिमेंटचं याच्यामध्ये असणारं जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज, म्हणजे त्याचा क्वांटिटेटिव्ह स्टडी त्या ठिकाणी करणं, म्हणजे तोही भाग कंपोजिशन मध्ये येतो. म्हणजे कंपाऊंडचं कंपोजिशन क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीनं या केमिस्ट्रीमध्ये केलं जातं. आणखी याच्यामध्ये काय केलं जाईल तर या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर, जो गिव्हन कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली कुठलं आहे हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलं जातं. म्हणजे सपोज NaClचं स्ट्रक्चर हे क्युबिक आहे, क्युबिक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे. मग असं प्रत्येक कंपाऊंडचं वेगवेगळं असेल तर त्या प्रत्येक कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं आहे हे सुद्धा केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये आपल्याला स्टडी करता येतं. आणखी बघा या ठिकाणी वेगवेगळे लॉज असतील, म्हणजे आपण केमिकल कॉम्बिनेशनचे वेगवेगळे लॉ 10th मध्ये स्टडी केलेले आहेत. जसं की लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्युम्स ऑफ द गॅसेस, त्याचबरोबर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, अशा प्रकारच्या सगळ्या लॉचा अभ्यास या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये काय प्रिन्सिपल्स असतात, जसं की ली-चाटलियर्स प्रिन्सिपल, म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जे प्रिन्सिपल्स पुट फोर्थ केलेले आहेत तर त्या प्रिन्सिपलचा अभ्यास सुद्धा या केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर आणखी रिॲक्शन्स हा भाग महत्वाचा आहे, म्हणजे रिॲक्शनचा स्टडी सुद्धा केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. देन व्हॉट इज अ रिॲक्शन हे झालेलं आहे आपल्याला 10th मध्ये. रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच 2 or more substances react with each other to give the new substance, that is the product. मग दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सेस एकत्र येऊन त्याच्यापेक्षा वेगळे गुणधर्म असणारे नवीन सबस्टन्सेस तयार होण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला रिॲक्शन असं म्हणतो. आणि मग या रिॲक्शनचे टाइप्स कुठले, त्याचबरोबर त्या रिॲक्शन्स होतात कशा, म्हणजे त्याचं मेकॅनिझम, या सगळ्या टर्मचा स्टडी ज्या सायन्सच्या ब्रँचमध्ये केला जातो त्याला केमिस्ट्री असं म्हटलं जातं. अँड दिस इज ऑल अबाउट द डेफिनेशन ऑफ द केमिस्ट्री. मग याच्यानंतर सेकंड पॉइंट या ठिकाणी आपण बघूया, तो म्हणजे टाइप्स ऑफ केमिस्ट्री. विच आर द टाइप्स ऑफ केमिस्ट्री? There are about 32 types of the different types of the chemistry, but we have to study only the 5 types of the chemistry in our syllabus. That is, first type is the physical chemistry. Physical chemistry. आता फिजिकल केमिस्ट्री म्हणजे
भौतिक रसायनशास्त्र असं मराठीमध्ये म्हटलं जातं. मग याची डेफिनेशन बघा. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ द कंपाउंड अँड लॉज, व्हेरियस लॉज अँड द प्रिन्सिपल्स फॉर द गिव्हन सबस्टन्सेस अँड कंपोजिशन. म्हणजे केमिस्ट्रीची ही अशी ब्रँच आहे की ज्या ब्रँच मध्ये एखाद्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे ते आता आपण बघितलं. NaCl क्युबिक क्रिस्टलाइन एक्झाम्पल दिलेलं आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक सबस्टन्सचं स्ट्रक्चर कसं असतं याचा अभ्यास करणं. त्याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये येणारे वेगवेगळे लॉज आहेत. आत्ताच आपण सांगितलेलं आहे की जसं की गे-लुसॅक्स लॉ असेल, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन असेल, अशा प्रकारचे लॉ याचा अभ्यास करणं. त्याचबरोबर काही प्रिन्सिपल्स आहेत, त्या प्रिन्सिपलचा स्टडी याच्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर कंपोजिशन म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ गिव्हन कंपाऊंड, म्हणजे दिलेल्या कंपाऊंड मध्ये कुठले इलेमेंट्स आहेत, त्याचबरोबर त्या प्रत्येक इलेमेंटचं पर्सेंटेज किती आहे, याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह कंपोजिशन. तर या सगळ्याचा स्टडी ज्या ब्रँच मध्ये केला जातो त्या ब्रँचला फिजिकल केमिस्ट्री असं म्हटलं जातं. पहिला टाइप लक्षात आलेला आहे सगळ्यांच्या. ओके, फिजिकल केमिस्ट्री. याच्यानंतर सेकंड टाइप आपण बघूया. सेकंड टाइप दॅट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इम्पॉर्टंट टाइप ऑफ द केमिस्ट्री आहे. आणि मग याची डेफिनेशन बघा. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of the carbon compounds only. Carbon compounds only. That is the organic chemistry. म्हणजे काय येणार आहे बघा. तर केमिस्ट्रीची अशी ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये फक्त कार्बनी संयुगांचा अभ्यास केला जातो. कार्बनी संयुग म्हटल्यानंतर एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. CH4 असेल, त्याचबरोबर CH3COOH आहे, नंतर आहे CH3CHO दॅट इज ऍसिटाल्डिहाइड. तर हे सगळे कार्बनी संयुग आहेत की ज्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज हे जास्तीत जास्त असतं. अशा सगळ्या कंपाऊंडचा स्टडी या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. मग यांचा अभ्यास केला जातो म्हणजे यांच्या कुठल्या टर्म स्टडी केल्या जातात. तर हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांच्या रिएक्शन्स कुठल्या असतात, कुठल्या प्रकारच्या रिएक्शन्स ते दाखवतात. त्याचबरोबर या सगळ्या कार्बनी संयुगांचं स्ट्रक्चर कसं असतं याचा सुद्धा या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला जातो. अँड दिस इज द सेकंड ब्रँच ऑफ द केमिस्ट्री. इज इट क्लिअर? नाव वी हॅव टू सी द थर्ड टाइप ऑफ द केमिस्ट्री दॅट इज द इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड टाइप बघा, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. It is a branch of chemistry which deals with the study of the compounds other than carbon atom. म्हणजे केमिस्ट्रीची अशी ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये कार्बनी संयुग सोडून बाकी सगळ्या प्रकारच्या संयुगांचा अभ्यास केला जातो. त्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणायचं आहे. इनऑर्गॅनिकचं मिनिंग असं आहे असेंद्रिय रसायनशास्त्र असं म्हटलं जातं याला. म्हणजे सेंद्रिय म्हटलं की ऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक म्हटलं की कार्बनी संयुग, परंतु कार्बनी संयुग सोडून बाकी सगळ्या प्रकारचे जे काही कंपाऊंड्स आहेत त्यांचा स्टडी या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, त्याचबरोबर NH4OH दॅट इज अमोनियम हायड्रॉक्साईड, अगेन हियर CuSO4 कॉपर सल्फेट आहे की नाही. तर हे सगळे कार्बनी संयुग नाही, कार्बन सोडून बाकी प्रकारचे सगळे कंपाऊंड्स आहेत. मग या सगळ्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं असेल, त्याचं कंपोजिशन कसं आहे, त्याच्या रिएक्शन्स कशा असतात, ओके, या प्रकारच्या कंपाऊंडच्या रिएक्शन्स कशा असतात, या सगळ्या टर्मचा अभ्यास हा आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करता येतो. टाइप समजलाय? थर्ड टाइप इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इट इज अ branch of chemistry which deals with the study of the compounds other than carbon. And then we have to see the fourth type, that is the analytical chemistry.
Analytical chemistry. It is a branch of chemistry which deals with the study of the identification, separation and qualitative aspects of given compound. याच्यामध्ये 3 to 4 पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत. बघा इथं, इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ और विच डील्स विथ द आयडेंटिफिकेशन ऑफ द कंपाऊंड. म्हणजे एखादा नवीन कंपाऊंड डिस्कवर करणं किंवा दिलेल्या कंपाऊंड मध्ये कुठले कुठले इलेमेंट्स आहेत हे आयडेंटिफाय करणं. सेपरेशन ऑफ द इलेमेंट्स इन द गिव्हन कंपाऊंड. त्या दिलेल्या कंपाऊंड मध्ये असणारे जे इलेमेंट्स आहेत किंवा मिक्सचर ऑफ इलेमेंट आहे ते सेपरेट करणं. त्याचबरोबर म्हणजे सेपरेट करण्यासाठी वेगवेगळ्या कुठल्या मेथड आहेत त्याचा स्टडी करणं. आणि क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह अस्पेक्ट्स ऑफ गिव्हन कंपाऊंड. म्हणजे त्या गिव्हन कंपाऊंड मध्ये कुठल्या प्रकारचे इलेमेंट आहेत किंवा कोणकोणते इलेमेंट आहेत म्हणजे क्वालिटेटिव्ह अनालिसिस करणं. त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह म्हणजे त्या प्रत्येक इलेमेंटचं त्याच्यामध्ये असणारं पर्सेंटेज किती आहे हे काउंट करणं. या सगळ्या प्रकारच्या अस्पेक्टचा अभ्यास ज्या ब्रँच मध्ये केला जातो त्याला अनालिटिकल केमिस्ट्री असं म्हणायचं. अनालिसिसचा अर्थ पृथक्करण, बरोबर आहे. अनालाइज करणं आपण म्हणतो का नाही, एखादा सबस्टन्स अनालाइज करणं. तर ही केमिस्ट्रीची अशी ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये नवीन सबस्टन्सचं आयडेंटिफिकेशन करायचं, त्या सबस्टन्स मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत ते शोधणं म्हणजे क्वालिटेटिव्ह अनालिसिस करणं. त्या एलिमेंटचं त्याच्यामध्ये पर्सेंटेज किती आहे हे शोधणं, त्याला क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणायचं. असं अशा सगळ्या आस्पेक्टचा स्टडी ज्या ब्रँच मध्ये केला जातो त्याला काय म्हणायचं आहे, अनालिटिकल केमिस्ट्री असं म्हटलं जातं. तर हा 4th टाइप या ठिकाणी कंप्लीट झाला. आणखी एक टाइप या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, दॅट इज द बायोकेमिस्ट्री. 5th टाइप ऑफ द केमिस्ट्री इज द बायोकेमिस्ट्री. Biochemistry. It is a branch of chemistry which deals with the study of the reactions in plants and animals. That is living organisms. हा भाग समजून घ्या. म्हणजे या टाइपच्या केमिस्ट्रीमध्ये काय केलं जातं या टाइपमध्ये, तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हटलं की काय काय येणार, प्लांट येणार, त्याचबरोबर अॅनिमल येणार. तर या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या रिएक्शन्स होतात, वेगवेगळ्या रिएक्शन्स म्हणजे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होत असतात. कारण प्रत्येक वनस्पतीमध्ये किंवा प्रत्येक प्राणी शरीरामध्ये रेस्पिरेशनचा पार्ट असतो, डायजेशन असेल, अशा एक्सक्रीशनचा पार्ट असेल, वेगवेगळ्या या सिस्टीम्स असतात आणि त्या सिस्टीम्स मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या रिएक्शन्स होतात याचा स्टडी ज्या ब्रँच मध्ये केला जाईल त्याला काय म्हणायचं आहे, बायोकेमिस्ट्री असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस प्रोसेस, फोटोसिंथेसिस इन द प्लांट्स, that is here CO2 plus corresponding H2O in the presence of chlorophyll. क्लोरोफिलच्या प्रेझेन्स मध्ये या दोन सबस्टन्सचं कॉम्बिनेशन होऊन या ठिकाणी ऑक्सिजन प्लस एनर्जी क्रिएट केली जाते. एनर्जी दॅट मीन्स द फूड फॉर्मेशन. तर अशा प्रकारची जी रिएक्शन आहे किंवा याच्यासारख्या आणखी ज्या रिएक्शन्स असतात त्याचा स्टडी या बायोकेमिस्ट्रीमध्ये केला जातो. आता इथं अॅनिमल बॉडीचं एक्झाम्पल घेतलं तर अॅनिमल मध्ये डायजेशन प्रोसेस होत असते. फूड ज्या वेळेला इनटेक करतो आपण त्यावेळेला त्या ठिकाणी डायजेशन होत असतं. डायजेशन याचा अर्थ ते जे फूड आहे ते डिकम्पोज होत असतं, म्हणजे त्याची रिएक्शन आपल्या स्टमक मध्ये असणारं जे HCl आहे त्या HCl बरोबर त्याची रिएक्शन होत असते
म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये होणाऱ्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या सगळ्याचा स्टडी हा कशामध्ये केला जाईल तर बायोकेमिस्ट्री मध्ये केला जाईल. अँड दीज आर द 5 different types of the chemistry. First one is a physical chemistry, second one is a organic chemistry, third one is inorganic, fourth one is analytical chemistry and fifth one is the biochemistry. ओके, तर हा भाग या ठिकाणी तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर केमिस्ट्री बद्दल आणखी एक कन्सेप्ट सांगायचा आहे. केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. इज अ सेंट्रल सायन्स. Why it is called as a central science? Because all other subjects depend on the chemistry. म्हणजे इथं सेंटरला केमिस्ट्री असतं आणि मग याच्यावरती बाकी सगळे सब्जेक्ट डिपेंड असतात. जसे की फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल, त्याचबरोबर लँग्वेज सब्जेक्ट असतील, जिओलॉजी असेल, अदर सब्जेक्ट सगळे केमिस्ट्रीवरती डिपेंड असतात. अगदी सिंपल एक्झाम्पल घेऊया. या ठिकाणी फिजिक्सचं एक्झाम्पल घेतलं तर फिजिक्स या विषयामध्ये काय केलं जातं तर वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स क्रिएट केले जातात. फॉर एक्झाम्पल रॉकेट तयार केलं जातं, परंतु ते रॉकेट लॉन्च करण्यासाठी त्या ठिकाणी फ्युएलची गरज असते, बरोबर आहे. आणि त्या फ्युएलचं इग्निशन झालं पाहिजे, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन प्रोसेस झाली पाहिजे. तर हे सगळं फ्युएल म्हणजे केमिकल आहे आणि याच्या रिएक्शन ज्या आहेत त्या सगळ्या केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. आणि मग याच्या रिएक्शन झाल्या तरच हे लॉन्च केलं जाऊ शकणार आहे, अदरवाईज ते होऊ शकत नाही. याचा अर्थ फिजिक्स ऑल्सो डिपेंड्स ऑन द केमिस्ट्री. अशा पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्ट हा केमिस्ट्रीवरती डिपेंड असतो आणि म्हणून त्याला सेंट्रल सायन्स असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. त्याच्यानंतर आपण एक बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी बघूया, तो म्हणजे मॅटर. व्हॉट इज अ मॅटर? डेफिनेशन आपल्याला अशी सांगता येते, एनिथिंग अराउंड यू, एनिथिंग अराउंड यू, एनिथिंग अराउंड यू that can be pursued through your sense, that can be pursued through your sense, through your sense, or anything around you that have volume and mass, volume and mass. म्हणजे आपल्या सभोवताली असणारं सगळं काही की ज्यांना विशिष्ट प्रकारचं मास असतं, म्हणजे त्याला काही ना काही वेट आहे, वजन आहे, त्याचबरोबर ते काही ना काही जागा व्यापत असेल, म्हणजे त्याला काही ना काही व्हॉल्यूम आहे. अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यांना काय म्हणायचं? मॅटर असं म्हटलं जातं. आणि मग हे जे मॅटर आहे त्या मॅटरला सबस्टन्स असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज अ सबस्टन्स. पदार्थ म्हणतो आपण, बरोबर आहे, पदार्थ. आणि मग हे जे सबस्टन्सेस आहे या सबस्टन्सचं परत क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण क्लासिफिकेशन ऑफ द सबस्टन्स हे बघूया. बघा इथं सबस्टन्स इट इज अ क्लासिफाइड substance. It is classified into various types. The first one is element. First one is element. Second is compound. And third one is mixture. Now we have to see the first, that is the element. इलेमेंटला मराठीमध्ये मूलद्रव्य असं म्हणतो आपण. या ठिकाणी इलेमेंट म्हणजे काय असतं? इट इज अ सबस्टन्स which cannot be broken down into, which cannot be broken down into smaller parts by any physical and chemical process, by any chemical or physical